चोपड्यात गॅसहंडीच्या तुटवड्यामुळे कोळशावर चहा, गौरव टी स्टॉलची अनोखी कल्पना। चोपडा तालुक्यातील धनवाडी फाटा येथील लीलावती संकुलन चोपडा येथील गौरव टी स्टॉलचे मालक गौरव माळी यांनी गॅसहंडीच्या तुटवड्यामुळे भट्टीवर चहाचा व्यवसाय सुरू ठेवला। ग्राहकांची जास्त प्रमाणात वर्दळ गौरव टी स्टॉलवर असल्यामुळे गौरव माळी यांना चहाचा व्यवसाय बंद ठेवता येत नव्हता। कारण चहा पिवळ्यांची वर्दळ गौरव स्टीवर जास्त प्रमाणात असते। नेहमी धनवाडी फाटा लगत असलेले गौरव टी स्टॉलवर ग्राहकांची जास्त प्रमाणात चहा पिण्यासाठी वर्दळ होत असते। ग्राहकांचा विचार करून भट्टीची चहा सुरू करण्यात आली। गॅसहंडीमुळे व्यवसाय बंद न ठेवता कोळशावर चहा सुरू ठेवला। ग्राहकांची गैरसोय होऊ नये व व्यवसाय सुरळीत चालू राहावा यासाठी गौरव माळी यांनी कोळशावर व्यवसाय सुरू ठेवला। कोळशाची चहा नंबर 1 असते असं ग्राहकांचे म्हणणे आहे। जुनं ते सोनं ही मन खरी आहे असं गौरव माळी यांनी सांगितले। देशामध्ये युद्धाचे वातावरण असल्यामुळे गॅसहंडीचा तुटवडा जाणवत आहे। गौरव माळी यांनी इतर व्यावसायिकांना देखील आवाहन केले की व्यवसाय बंद ठेवण्यापेक्षा आपण जर कोळशावर व्यवसाय सुरू ठेवला तर आपली जी ग्राहकी आहे ही कमी होणार नाही आणि व्यवसाय हा सुरळीत चालू राहील असं माळी यांनी सांगितले। महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। हां बोला, आपण किती दिवसापासून कोयला चालू केलेला आहे? हँडींचा प्रॉब्लेम आहे 4-5 दिवसापासून। तेव्हापासून मग लोकांची डिमांड होते की भाऊ काहीतरी कर, दुकान बंद नको ठेवू। त्याच्यामुळे मग कोळशाची भट्टी बनवून घेतली आणि कोळशाची वर चहा चालू करते, कारण की नाईलाज असल्यामुळे आपल्याला दुकान बंद ठेवता येत नव्हतं। आता गॅसवर जोरात चालू चहा, किती लोकांची मागणी पण होती ना। किती दिवसापासून चालू आहे तुमचे कोळशावर? हे कोळशावर 6 दिवस होऊन गेले। रिझल्ट बी चांगला आहे, लोकांना चहा आवडते, पण उलटाची चुल्याची चहा चांगली चहा असते भाऊ, असं त्याच्यामुळे काही वांधा नाही। आणि हंडी किती दिवसापासून मिळत नाही तुम्हाला? हंडी जवळ 6-7 दिवसापासून हंडींचा प्रॉब्लेम येत होता, त्याच्यामुळे म्हटलं बंद करण्यापेक्षा यायला वांधा नाही। तुमचा ॲड्रेस आणि नाव सांगा बरं। लीलावती संकुलन, यावल रोड, धनवाडी फाटा, गौरव टी स्टॉल, चोपडा। तुम्ही इतर व्यावसायिकांना काय सांगू इच्छिता? मी सांगितलं की दुकान बंद ठेवण्यापेक्षा हंडींचा प्रॉब्लेम तो राहणारच आहे आपला, कारण की इतर देशांमध्ये वातावरण असं असल्यामुळे, युद्धाच्या वातावरण असल्यामुळे हांड्यांचा प्रॉब्लेम येतोय। मी सांगितलं बहुतेकांना की धंदा बंद ठेवण्यापेक्षा कोळशाची भट्टी बनवा आणि जोरात व्यवसाय चालू करा। काय तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? पैसे रिझल्ट एकदम जबरदस्त आहे, काही वांधा नाही। आणि कोळशाची भट्टी म्हणजे जुनं ते सोनं आहे, काही विषय नाही। कोयल्याची चहा कशी वाटते आपलं? कोयल्याची चहा एकदम पौष्टिक आहे, शरीरासाठी पण हानिकारक नाही आहे आणि गॅसची हंडी चहापेक्षा ही चहा चविष्ट पण आहे।